नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला म्हणत असते की आपण एकमेकांना भेटलो नसतो तर फार बरं झालं असतं. आजचा हा दिवस बघायला लागला नसता. हे जे तुला वाटतंय ना तेच सेम टू सेम मला वाटतंय. डिक्टो. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की मग नव्हती ना घडवायची मूर्ती, पण तुम्हाला तर पासेस हवे होते ना, म्हणून मूर्तीचा सगळा घाट घातलास. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, तुम्ही 4 वेळा माझ्या मागे मागे आला होतात, मला रिक्वेस्ट करत होतास, आणि हे विसरू नको, आणि हेही विसरू नको की मी मूर्ती बनवली म्हणून तुमच्या मान सन्मानाला, तुमच्या इब्रतीला धक्का लागला नाही. मी जर मूर्ती बनवली नसती ना तर काय झालं असतं ना याचा एकदा विचार कर. आता मात्र अद्वैत शांत झालेला असतो आणि म्हणत असतो की हो हो करतोय मी विचार. अद्वैत आता एकदमच शांत झालेला असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, तू आमची मूर्ती घडवली म्हणून आमची इब्रत वाचली, हे मान्य करतोच आहे मी. अद्वैत म्हणत असतो आता की आम्ही दरवर्षी मूर्ती आणतो, मग काय आता सगळे मूर्तिकार आमच्या घरात माझ्या बेडरूम मध्ये येऊन राहत नाही? मलाच काय सुचलं होतं काय माहित, माझं डोकं मी गहाण ठेवलं होतं म्हणून तुला भेटलो. 1,00,000 मूर्तिकार असतील या कोल्हापुरात, नाही पण मी माझी अक्कल गहाण ठेवली होती म्हणून तुझ्याकडे आलो. मग ते तुझ्या बहिणीचं प्रकरण झालं आणि मग मला तुझ्याशी लग्न करावं लागलं, आणि अशा रीतीने तू मूर्ती बनवलीस. मूर्तिवंत कला खरे माझ्या घरात तर ठियाच मांडून बसली. आता कला चिडते, कला आता चवताळलेली असते. कला आता उठते आणि डायरेक्टली अद्वैत वरती अटॅक करत म्हणत असते, काय बोललास? मी ठिया मांडून बसले त्या घरात? अरे माझ्या हातात असतं ना तर थोबाड बघितलं नसतं तुझं या आयुष्यामध्ये. आता अद्वैत म्हणत असतो अगं किती सुखी आयुष्य जगत होतं मी. वा, अगं विचार करूनच किती बरं वाटतंय. रोज अगदी शांत झोप लागायची, पण नाही. तेव्हा कला म्हणत असते की एक्झॅक्टली मला पण तेच वाटतं तुझ्याबद्दल. तू जर माझ्या आयुष्यात नसताना तर किती सुखी आयुष्य जगले असते मी. साधं सरळ सोपं आयुष्य. मी, माझं काम, माझं रुटीन आणि माझं कुटुंब, संपलं आयुष्य. अद्वैत म्हणत असतो तुला इतकाच प्रॉब्लेम होता तर मूर्ती घडवायला कशाला हो म्हणालीस? म्हणायचं ना मग मला मान्य नाहीये, मला इंटरेस्ट नाहीये. तेव्हा आता कला म्हणत असते अरे मूर्ती घडवणं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. अरे ते काम आहे माझं, आणि आजोबांनी मला इतक्या विश्वासाने एवढी मोठी जबाबदारी दिली आहे तर ती मी पार पाडायची नाही, धुडकावून लावायची. हे योग्य वाटतं का तुला? आणि चांदेकरांच्या घरातली मूर्ती बनवण्याचा मान मला मिळालाय तेव्हा तो मी पार पाडणारच. आणि हो, तुझे आता बोलून बोलून जे माझा अपमान केलाय ना त्याचा मी बदला घेणारच. बघच तू आता कसा बदला घेते मी तुझा. तेव्हा अद्वैत आता म्हणत असतो की जा जा, काय करायचं ते कर, मला फरक पडत नाही. आता कला म्हणत असते की गुड नाईट आगाऊ, असं म्हणत आता कला झोपी गेलेली असते. अद्वैत देखील आता कलाकडे बघत असतो. दोघांचे पुन्हा एकदा टॉम अँड जेरी सारखे भांडण झालेले असतात. दोघेही एकमेकांवरती तुटून पडलेले असतात. कला आता पडलेली असते आणि विचार करत असते की आबांनी माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे तर मी यावर्षी असं काहीतरी करील की अजून चांदेकरांच्या घराची शोभा वाढेल, अख्खं गाव चांदेकरांचं नाव काढेल, त्यांना आशीर्वाद देईल. तेव्हा आता कलाला खूप आनंद होत असतो की तिला आबांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. आता दुसरीकडे मात्र रोहिणी नैनाचे कान भरत असते. रोहिणी आता नैनाचा वापर एखाद्या बावल्याप्रमाणे करून घेणार असते, त्याच्यामुळे आता ती तिला ट्रेनिंग देत असते. ती म्हणत असते की चला आता आला एक नवीन सण, म्हणजे आता कलाची दगदग होणार. तिने केलेल्या 100 ग्रॅम कामाचं 100 किलो कौतुक होणार. कला किती चांगली आहे, कला किती गोड आहे, कला किती सुगरण आहे, आता या गोष्टी ऐकायला तयार राहावं लागणार आहे आपल्याला. नैना म्हणत असते की म्हणजे? रोहिणी म्हणते की मी समजावतोय तुला. तराजू असतो ना त्याला 2 काटे असतात आणि त्याला 2 पारडे असतात. विचार कर की एका पारड्यात तू आहे आणि एका पारड्यात कला. आता सण आहे, आता कला सगळ्यांचं खूप पुढे पुढे करणार. डॅड खूप इम्प्रेस होतील, मग तिचीच वाह, तिचंच कौतुक. मग याने काय होईल, हळूहळू तिच्या पारड्याचं वजन वाढत जाणार आणि मग ते हळूहळू खाली येणार, म्हणजे आपोआप तुझं पारडं वर जाणार ग. असंच होत होत तुझ्या पारड्याचं वजन 0 होणार. तेव्हा आता नैना म्हणत असते आणि हे कला मुद्दाम करू शकते. तेव्हा रोहिणी म्हणत असते की हो ना नैना, मला खूप काळजी वाटते तुझी. आता आपण तुझं वजन तर वाढवू शकत नाही, पण तरी पण आपण त्या कलाचं वजन तर कमी करू शकतो ना. तेव्हा नैना म्हणत असते की म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय? तेव्हा रोहिणी म्हणत असते की अगं बघ, देवी आईचा उत्सव आहे, मोठा सण आहे, कलावरती मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते काम जर तिने चोख पार पाडलं तर तिचं वजन वाढणार, राईट? तेव्हा नैना म्हणते की करेक्ट. रोहिणी म्हणत असते पण त्या शुभ दिवशी शुभ मुहूर्तावरती मोठं काहीतरी घडलं तर फक्त कलाचं वजन कमी होणार नाही ग, तर तिची लायकी त्या पारड्यात राहायची सुद्धा राहणार नाही. मग सगळ्यांना कळेल ती कला सगळ्यांचं पुढं पुढं करणारी किंमत 0 मुलगी आहे. तेव्हा नैना म्हणत असते की तुम्ही ग्रेट आहात, म्हणजे माझ्या लक्षात का बरं आलं नाही? म्हणजे आता तुम्ही बघाच कलाचं काम कसं फिसकटतं ते. मी आता असं काहीतरी करेन ना
नैना म्हणत असते की मी आता असं काहीतरी करीन ना त्याच्यामुळे घरातल्या सगळ्यांना अरे बापरे हे काय केलंय ह्या युजलेस कलाने असंच म्हणावं लागेल. आता मात्र नैना हसत असते आणि रोहिणीने बरोबर जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत जर कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी दर्शक. कारण की मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा मोका. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची, त्यामध्ये तुमचं मनोगत लिहायचं आहे आणि शेवटी शब्द लिहायचा आहे पैठणी. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत फक्त तेच व्यक्ती ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलाय, व्हिडिओला लाईक केलंय, चॅनलला सबस्क्राईब देखील केलंय आणि कमेंट बॉक्स मध्ये पैठणी हा शब्द तुमच्या मनोगतानंतर लिहिलाय. तर मित्रांनो वाट कसली बघताय, आताच लगेच या स्पर्धेत सहभागी व्हा. कारण की मित्रांनो आतापर्यंत भरपूर लोकांनी पैठणी जिंकल्या आहेत, तुम्ही देखील जिंकू शकता. तर वाट कसली बघताय, लगेच जाऊन खाली कमेंट करा. आता अद्वैत आणि आबा खाली हॉलमध्ये बसलेले असतात. अद्वैत कॉफी पित असतो. आता कलाचं लक्ष हे अद्वैत वरती जातं. मग कला आता अद्वैत कडे येते आणि अद्वैतला म्हणत असते चांदेकर चल ना माझ्यासोबत. तेव्हा अद्वैत विचारतो कुठे. तेव्हा कला म्हणत असते की अरे काल तर बोललो होतं ना मी येतो तुझ्यासोबत म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला नाही आठवते असं काही. तेव्हा कला म्हणत असते अरे काल रात्री तू नाही का म्हणाला तू येणार आहे माझ्यासोबत. अरे मूर्तीचं साहित्य घेऊन माणसं येणार आहे. अरे मूर्ती बनवण्यासाठी माणसं येणार आहे सामान घेऊन. अद्वैत म्हणत असतो की असं कधी म्हणालो मी. तेव्हा आता कला म्हणायला सुरुवात करते की आबा मी तुम्हाला सांगते, अहो गणपतीच्या वेळेस गणपती बनवण्यासाठी इतकी मदत केली होती अद्वैतने की त्याच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही. अहो मी तुम्हाला सांगते इतकी छान मदत करतो तो, म्हणजे माणुसकीने स्वतःचा मीपणा सोडून इतकी चांगली मदत ना कोणी दुसरं करूच शकत नाही. आता अद्वैत मात्र कलाकडेच बघत असतो आणि रजनी मात्र आता हसत असते. आता कलाचं बोलणं मात्र सुरूच असतं. कला म्हणत असते अहो आमच्या इथला तो रॉकेट, त्याला म्हटलं हा माणूस एवढा मोठा बिझनेसमॅन आहे तरी देखील मातीत हात घालायला लाजत नाही. तेव्हा आमचा रॉकेट सुद्धा म्हणाला आमचे दाजी लई सोन्याचे, नुसते सोन्याचे व्यापारी नाहीये, मनबी सोन्याचं आहे त्यांचं, म्हणजे मातीत हात घालायला मागं पुढं बघत नाही. आठवतंय ना चांदेकर तुला. अद्वैत आता रागाने तुटतो आणि म्हणतो की काही काय बोलते, मला नाही आठवते रॉकेट काय म्हणाला ते. कला म्हणत असते की बघा आजोबा चांदेकर इतका मन लावून काम करत होता, तो त्याच्यात इतका मग्न झाला होता, ह्यालाच म्हणतात हो एकाग्रता. कुठे लक्ष नव्हतं त्याचं बाकीकडे. अद्वैत म्हणत असतो की मी असं काही केलेलं नाहीये. कला म्हणत असते की अरे मी कौतुक करते फक्त तुझं चांदेकर. आता मात्र अद्वैतला खूप जास्त मोठं कन्फ्युजन झालेलं असतं. त्याला मात्र कला काय बोलते हे आठवत नसतं आणि त्याला हे कळालेलं असतं की कला काहीतरी मुद्दामच करून राहिली. अद्वैत मात्र भोळा असतो. तो म्हणत असतो की मला नाही आठवते. परंतु कला मात्र आता चांगलंच अद्वैतला पिळून घेत असते. आता कला म्हणत असते की आता तर मी आपली घरचीच मूर्ती बनवते, मग चांदेकर तू आता मला मदत तर करायलाच पाहिजे. आणि आबा तसंही काल रात्री तो मला म्हणालाय मी तुला मदत करेन म्हणून, हो की नाही चांदेकर. आता मात्र अद्वैतच्या पूर्णपणे गेम लक्षात आलेला असतो. अद्वैत मनात म्हणत असतो काल हिच्याशी इतका भांडलो मी की तू मुद्दाम म्हणून आबांसमोर असं वागते ना, तरी पण आता हिने परत तेच केलं, कह रे ही बाई. तेव्हा आता अद्वैत राग वगैरे सगळं कंट्रोल करत आबांसमोर नाटक करत म्हणत असतो की बरोबर आहे तुझं. अद्वैत आता म्हणत असतो की तू मला एखादं काम सांगितलंय आणि मी ते टाळलंय, असं कधी घडलंय का? कधीच नाही. चल येतो मी तुझ्या बरोबर असं म्हणत आता कला आणि अद्वैत दोघेही त्या माणसांकडे आता निघालेले असतात. आता कला सोबत अद्वैत देखील बाहेर आलेला असतो. ते आता सांगत असतात की हे साहित्य कुठे ठेवायचंय. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणत असतो, पण तेवढ्यातच आता आबा आणि रजनी देखील बाहेर आलेले असतात. आता अद्वैत हळू आवाजात कलाला म्हणत असतो मला माहितीये तू मुद्दाम आबांसमोर हे सगळं वागलीये, पण तुझ्या लक्षात आलंय का? कला म्हणत असते की पण मी बदला घेणारे हे सांगितलं होतं, आठवतंय का? तेव्हा अद्वैत म्हणत असतो हे जरा अति होतंय बरं का, हे जर तुला कळलं तर बरं होईल. तेव्हा कला म्हणत असते की मी हे सगळं तुला सांगून करते, हे जर तू लक्षात ठेवलं तर अजून जास्त बरं होईल. आता दोघेही एका सुरात म्हणतात तुझ्याशी वाद घालणं म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखं आहे. आता दोघेही वाद घालत असतात. आबा आणि रजनी मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात, कारण की नवरा बायकोचे टॉम अँड जेरीचे भांडणं त्यांचे सुरू असतात. आबा आणि रजनी मात्र कला आणि अद्वैतचे भांडणं बघून हसत असतात. आता आबा मनामध्ये देवीला प्रार्थना करत म्हणत असतात देवी आई मागच्या वर्षीचा तो दिस यांच्या आयुष्यात आला आणि यांची आयुष्य सोन्याची झाली. तुझ्या उत्सवाच्या दरम्यानच तू या दोघांना भेटवलं. आता या दोघांच्या संसाराची चांगली
चांगली घडी बसावी असं तूच काहीतरी कर. आता मात्र दोघेही घरात आलेले असतात. अद्वैत आता लॅपटॉप वरती त्याचं काहीतरी काम करत असतो. कला मात्र किचन मध्ये काम करत असते. कला नारळ फोडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिच्याच्याने काही तिला नारळ तिला फुटत नसतो. आता एक वेळ अशी येते आणि अद्वैत मात्र आता कलाची मजा बघत असतो. कला आता नारळ फोडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिच्याच्याने काही तो नारळ फुटत नसतो आणि मग तिच्या हातातून नारळ खाली पडतो. अद्वैतला मात्र खूप हसू येत असतं. अद्वैत मोठमोठ्याने हसायला लागतो आणि मुद्दाम मोबाईल मध्ये बघत म्हणत असतो की काय फनी फॉरवर्ड असतात ना आजकाल, काय भन्नाट कल्पना असते या लोकांची. असं आता अद्वैत मुद्दामच कलाला बघून हसलो नाही असं तो कलाला दाखवण्यासाठी नाटक करत असतो. अद्वैत त्या मोबाईल मध्ये बघून जसं काय हसतोय असं दाखवत असतो. आता मात्र कला अद्वैतकडे फारच रागाने बघत असते आणि मग कला थेट तो नारळ आणि खलबत्त्याचा दांडा घेऊन डायरेक्टली आता अद्वैत समोर येऊन उभी राहते आणि अद्वैतकडे ती आता हात पुढे करत म्हणत असते. ती न बोलता असं करत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की ही भाषा कळत नाही मला, कोड लँग्वेजेसचं शिक्षण झालेलं नाही माझं, जे काही असेल ते तोंडाने बोल. तेव्हा आता कला म्हणत असते की बघत होतास ना माझ्याकडे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी कशाला तुझ्याकडे बघेल. कला म्हणते की तुझं लक्ष होतं. अद्वैत म्हणतो की तुझ्याकडे नाही, मी नारळाकडे बघत होतो. तेव्हा कला आता म्हणत असते की अरे वा, आता फक्त तुझं लक्ष नाहीये तर लक्ष पण ठरलेलं आहे. परफेक्ट आहे चांदेकर, व्हेरी गुड. हे आता कला आता हातातला नारळ त्याच्याकडे देत असते, परंतु अद्वैत मात्र काही हात पुढे करायला तयारच नसतो. अद्वैत म्हणत असतो काय श्रीफळ देते मला. कला म्हणत असते की नाही, नारळ देते तुला. तेव्हा आता कला म्हणत असते की असं काय बघतोय माझ्याकडे, बघितलंस ना तू की मला किचन मध्ये नारळ फोडता येत नव्हता. आता अद्वैत मात्र कलाकडेच बघत असतो. कला मात्र म्हणत असते की चल आता मला फोडून दे. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की अगं मी फक्त नारळाकडे बघत होतो, त्यात काय एवढं, मला काय माहिती तू त्याचं काय करत होतीस. मी आपापला ते मोबाईल मध्ये फनी फॉरवर्ड बघत होतो. आता अद्वैत कलाला एक गोष्ट सांगत असतो. म्हणत असतो की ऐक ना, एक आहे ना नवरा बायको असतात. बायको येते नवऱ्याकडे आणि म्हणते मला जरा नारळ फोडून द्याल का. तेव्हा नवरा म्हणतो की देईल की, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. नवरा आता म्हणत असतो की 4 नारळ आहे, त्यातले समजा 3 फोडले, खाली किती राहिले. तेव्हा बायको म्हणते की 1. तर नवरा म्हणतो की तू चुकलीस, कारण की नारळ फोडल्यानंतर नारळच राहणार ना, त्याचा फणस नाही होणार. बायकांना फक्त नारळ फोडता येतात, डोकं मात्र वापरता येतच नाही आणि आजकालच्या बायकांना तर नारळ सुद्धा फोडता येत नाही. कला म्हणत असते की झालं, हा जोक होता, मला जराही हसायला आलेलं नाही. हा तुझं जोक सांगून हसून झालं असेल आणि चल आता मग मला नारळ फोडून दे. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो का खरे, अगं तुला नारळ फोडता येत नाही. अगं असं काय करते, अगं तू माझ्या गाडीला डेंट मारला, मग तुला आता नारळाला डेंट मारता येत नाही. ते काय तुझ्यासाठी कठीण नाहीये, किचन मधली तर सगळी कामं तुला येतात ना, मग साधा नारळ फोडता येत नाही तुला. कला म्हणत असते की आता मला काही येतं काही येत नाही याची परीक्षा घेणार आहेस का आता तू. हे बघ, मी आता सरळ बोलते तुझ्याशी, तेव्हा आता तू पण मला सरळच उत्तर दे. एक तर हो किंवा नाही म्हण. तू आता उगाच टीका वगैरे करत बसू नकोस माझ्यावर. आता अद्वैत मिटवण्यापेक्षा पुन्हा आता बोलायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की काय कटकट आहे तुझी, मी बसलो होतो ना इथं काम करत. तुला जर नारळ फोडायचा असेल तर तू घरात कोणालाही सांगू शकतेस. रघु आहे, अंजू आहे, माझ्या मागे का लागतेस. मी आनंदात होतो ना, मी हसत होतो, मग तुला ते बघवलं नाही म्हणून तू मला मुद्दाम डिस्टर्ब करायला आलीस. आता आलीच आहेस तर तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. तेव्हा कला म्हणत असते की अरे पण तुला कशावरून प्रश्न पडतात का. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की छे, तुम्ही कला खरे आहात आणि तुम्ही सर्व गुण संपन्न आहात, जगातली सगळी कामे तुम्हाला करता येतात असा तुमचाच क्लेम असतो ना, मग आता तुम्हाला साधा नारळ फोडता येत नाही. कला म्हणत असते की ठीक आहे, तुला नसल नारळ फोडून द्यायचा तर नको देऊस, पण माझं डोकं आता फिरू नकोस. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की अरे च्छा, ही आयडिया खरं तर मला आधी सुचायला हवी होती. तुझ्या डोक्यात हा फोडू शकतो नारळ, फोडू. आता मात्र कलाचं आणि अद्वैतचं भांडण हे खरंच मस्त चाललेलं असतं. आता अद्वैत म्हणत असतो की तसं पण आता माझं डोकं फिरवलंच आहे, इथं शांत काम करत बसलो होतो मी, पण नाही डिस्टर्ब केलं शेवटी. तेव्हा कला म्हणत असते मी नाही फिरवलंय, तूच तुझं फिरून घेतलंय. जोक सांगून जो हसायचा प्रयत्न करत होतास ना, तेव्हाच कळलं होतं की माझ्याकडे बघून हसत होतास. खरं तर मगाशी मला नारळ फोडता येत नव्हता ना, तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात एक्झॅक्टली हीच आयडिया आली होती की ह्याच्या डोक्यात नारळ फोडला तर परफेक्ट फुटेल ना, ट्राय करून बघू का. आता कला देखील सेम टू सेम अद्वैत सारखंच बोललेली असते. आता मात्र कला पण चांगली चिडलेली असते अद्वैतवरती. अद्वैत म्हणत असतो करेक्ट,
नाव यू आर इन करेक्ट ट्रॅक. हा जो राग आला ना तुझ्या नाकावरती, आणि तो राग आता तू नारळावरती काढ आणि फोड तो नारळ. माझ्या मागे कटकट करत फिरू नकोस. आता मात्र आबा येतात आणि आबांना बघताच अद्वैतने डायरेक्टली पलटी मारलेली असते. कलाला मात्र कळत नसतं की हा अचानक असा कसा काय झाला, कारण की आता अद्वैत बोलायला लागलेला असतो की अगं कला, तेवटीने एवढे काम करत जाऊ नकोस. आता नारळ फोडताना हाताला काही लागलं वगैरे तर अगं देवी आईची मूर्ती घडवायची आपल्याला. मी आहे ना, मी येतो तुझ्यासोबत आणि मग तुला नारळ फोडून देतो तिथे. आता मात्र कला एकटक अद्वैतकडे बघत असते. आबा मागून आलेले असतात म्हणून अद्वैत चेंज झालाय हे मात्र कलाला लेट समजलेलं असते. आता अद्वैतने पूर्णपणे पलटी खाल्लेली असते. याच्यामुळेच आता कलाला देखील फार राग येत असतो. आता आबा म्हणत असतात की अरे वा, म्हणजे आता जोडीने स्वयंपाक करणार की काय. आता आबा म्हणत असतात की अरे अद्वैत, बायकोला मदत करणं अरे लय चांगलं असतं. कला मात्र मनामध्ये म्हणत असते कसला कसला चॅप्टर आहे हा माणूस, पक्का आतल्या गाठीच आहे. आजोबा आल्या आल्या लगेच पलटी मारली. आता मात्र अद्वैत म्हणत असतो ही एकटी खूप काम करत असते एकटीच घरात, कुणी तिच्याकडे लक्ष देत नाही. किती मनापासून सगळ्यांची काळजी घेते ती. मग नवरा म्हणून माझी जबाबदारी आहे ना तिची काळजी घ्यायची म्हणून. आता या सगळ्यांचं खाली बोलणं चालू असतं. वरतून रोहिणी आणि नैना आलेल्या असतात. रोहिणी लगेच नैनाला म्हणत असते नैना, काहीतरी इंटरेस्टिंग होईल असं वाटतंय. आता मात्र खाली कला म्हणत असते अरे चांदेकर, एवढं कौतुक करू नको हा माझं, मला झेपत नाही. अद्वैत म्हणत असतो की अगं एवढंच काय, अगं तुला नारळ फोडून पाहिजे असेल तर फोडून देतो, खवलेला पाहिजे असेल तर खवून देतो नारळ. तेव्हा कला म्हणते की अच्छा. आता मात्र सरोज देखील आलेली असते. सरोज फक्त गंमतच बघत असते की हे काय बोलताय ते. सरोज आता तिथे मध्ये नाही येतात, तिथून बाजूनीच निघून जाते रिटर्न. तेव्हा आता आबा म्हणत असतात की जा, तुला काय मदत करायची तिला जा किचन मध्ये जाऊन कर. आता तो आबांना म्हणतो की हो आलोच, आणि असं म्हणत हो कोरतं म्हणत आता ते दोघेही किचन मध्ये गेलेले असतात. आता अद्वैत आणि कला हे दोघेही किचन मध्ये असतात. आता त्यांच्यावरती वरून नैना आणि रोहिणीने पाळत ठेवलेली असते. आबा मात्र त्यांचं काम करत असतात. आता हे किचन मध्ये दोघे आलेले असतात. अद्वैत मात्र खूप रागारागाने नारळ फोडत असतो आणि तो नारळ आता फोडत असतो. कलाने खाली ग्लास पकडलेला असतो. मग अद्वैत रागाने कलाकडे बघत असतो. कला देखील रागाने अद्वैतकडे बघत असते आणि मग मुद्दाम नंतर हसत असते, त्याला चिडून देते. मग अद्वैत तिथून गपचूप निघतो आणि तो आबांपाशी येऊन बसतो. आता मात्र कला मात्र हसत असते. आता वरती इकडे रोहिणी आणि नैना वरून पाळत ठेवत असतात आणि विचार करत असतात की नक्की प्लॅन बनवायचा तर बनवायचा काय. तेव्हा आता रोहिणी म्हणत असते ही सरोज वहिनी आजकाल जरा जास्तच शांत झाली नाही, ही जर अशीच शांत राहिली ना तर खेळात मजाच येणार नाही. एक काम कर ना, मी सांगते ते कर. तू आता लगेच कलाकडे जा आणि मी तुला जे आता प्रश्न सांगते ते तू तिला विचार आणि हो त्याची उत्तरं तू तुझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड कर. नैना रोहिणीला म्हणत असते की पण एक्झॅक्टली काय विचारायचंय मला तिला. मग आता रोहिणी नैनाला परफेक्ट प्लॅन समजून सांगत असते की तुला नेमकं काय रेकॉर्ड करायचंय, तिच्याकडून काय माहिती काढायची आहे, हे सगळं आता रोहिणीने नैनाला सांगितलेलं असतं आणि नैना हा गेम कलासोबत करणार असते. मग आता नैनाला देखील प्लॅन समजलेला असतो. नैना म्हणते की सासूबाई आता झटक्यात मी माझा प्लॅन पार पाडते. मग असं म्हणत आता नैना वरून खाली किचन मध्ये आलेली असते. किचन मध्ये ती आता कलाकडे बघत असते. ती कलाला म्हणते की कलू तू काही गोड करणार आहेस का. तेव्हा कला म्हणत असते की हो, प्रसाद आणि नारळाच्या वड्या करणार आहे. आता मात्र नैना म्हणत असते की वाव, अगं कला खरंच तू खूप सॉलिड आहेस ग, म्हणजे नारळाच्या वड्या वगैरे हे फक्त तुला सुचू शकतं. आता रोहिणी ज्या पद्धतीने प्लॅन आता नैनाला तिने सांगितलेला असतो तेव्हा आता रोहिणीचा प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी नैनाने आपला मोबाईल वरती काढलेला असतो. ती मोबाईल बाजूला ठेवते आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग ऑन करून देते. आता या दोघींचंही बोलणं रेकॉर्ड होणार असतं. तेव्हा आता नैना म्हणत असते मी काय म्हणते कलू, म्हणजे तुला असं नाही वाटत की म्हणजे तू या घरासाठी इतकं काय काय करते, इतकी मेहनत घेते, प्रत्येक माणसासाठी काही ना काहीतरी करतेस, परंतु तुझ्या वाट्याला जितकं कौतुक यायला हवं तितकं कौतुक मात्र येत नाही, म्हणजे तुला कसं वाटत असेल ना ग. तेव्हा कला म्हणत असते ताई आपण काय कौतुकासाठी या सगळ्या गोष्टी करतो का. अगं आपलं काम करत राहायचं आणि ज्यांना आपण आपलं मानतो ना ती आपली माणसं असतात आणि आपण आपल्या माणसांशी थोडी व्यावहारिक वागतो. तेव्हा मात्र आता नैना म्हणत असते पण आपल्या हातून जरा इकडे तिकडे झालं तर लगेच उत्तर द्यावे लागतात. मग आता नैना म्हणत असते की मग आपली माणसं आपल्यासाठी का बरं वेळेला उभी राहत नाही. म्हणजे तू बघ ना, तू किती काही केलं तरी सरोज मॅडम किती प्रश्न विचारत राहतात, तुला वाटेल तसं बोलतात, सतत अपमान करत राहतात. मला तर कधी कधी असं वाटतं की तू हे कसं सहन करतेस. कला म्हणत असते नैना ताई तुला खरं सांगू का, सरोज मॅडमचे ना माझ्या बाबतीत काही गैरसमज आहे. म्हणजे आता ते गैरसमज दूर झाले
आले तर सगळं व्यवस्थित क्लिअर होईल. पण तशा सरोज मॅडम खटकळ आहेत जरा, म्हणजे एकदम ताठ स्वभावाच्या आहेत त्यामुळे त्यांच्याशी वागताना मी जरा जपूनच वागते. म्हणजे त्यांचं मनाला बोलणं फार लावून घेत नाही किंवा जास्तीत जास्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असते. नैना म्हणत असते की ते बरोबर आहे ग, परंतु सतत एखाद्याचं बोलणं मनाला न लावून घेता आनंदी राहणं हे कसं जमतं ग तुला. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते आपण फक्त आपल्या माणसांना समजून घ्यायचं असतं, बाकी देवावरती सोडायचं असतं. आता कोणी काय केलं म्हणून आपण काय करायचं हे जास्त इम्पॉर्टंट नाहीये. शेवटी कुठल्याही आईला आपलं मुलंच सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तर आईला सहन होतच नाही. म्हणजे त्यांना प्रत्युत्तर देणं हे मला गरजेचं वाटत नाही आणि मला काय त्यांना प्रत्युत्तर देता येत नाही असं नाहीये. सरोज मॅडमही कधी कधी चुकतात, परंतु मी जर असं करायला गेले तर त्यांचे गैरसमज वाटतील माझ्याबद्दलचे आणि मग हे प्रकरण आणखीन चिघळेल, जे की मला अजिबात नकोय. नैना आता खोटी खोटी तारीफ करत असते कलाची, म्हणत असते की तू ना ग्रेट आहे कला, तुझ्यासारखं कोणीच नाही या जगात. असं आता खोटं नाटक नैनाने आता कलासाठी काढलेले असतात शब्द. बरं मी आहे जरा लसूण सोलते असं म्हणत आता नैना तिथून कल्टी मारते आणि आता कला मात्र खूप चांगला विचार करत असते. कला आता खूप प्रेमाने सगळीकडे बघत असते. तिला आनंद वाटत असतो की कोणीतरी तिला रिकग्नाइज केलं याच्यामुळे, आणि त्यातल्या त्यात नैनाने विचारलं त्याच्यामुळे तिला फारच बरं वाटत असतं. आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. रोहिणी आता म्हणत असते की मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय, पण त्याआधी जरा हे ऐक असं म्हणत आता रेकॉर्डिंग कलाचा जो आवाज रेकॉर्ड केलेला असतो तो आवाज आता रोहिणीने सरोजला ऐकवलेला असतो. ऍक्च्युली तो आवाज तिने एडिट करून सगळे उत्तर उलटे पालटे करून ऐकवलेला असतो. त्यामुळे आता सरोज मात्र खूपच जास्त चिडलेली असते. रोहिणी म्हणत असते की मला तरी वाटतं तू आता तुझा हिंगा दाखवायला पाहिजे त्या कलाला, तुझ्याकडे खूप पॉवर आहे ग, तू त्या पॉवरचा यूज का बरं करत नाही. आता मात्र खरेंच्या घरी गुंड गेलेले असतात आणि त्याचं पूर्ण घरदार खाली करण्यासाठी लोक आलेले असतात. त्यांच्या घरातलं साहित्य ते फेकत असतात. आता मात्र खरेंच्या घरात काही शिल्लक राहिलेलं नसतं. होतं नव्हतं ते सगळं आता पूर्ण नष्ट केलेलं असतं, कारण की सरोजने सुपारी दिलेली असते हे सगळं करण्यासाठी. आता अद्वैत खरेंच्या घरी आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की ती मुलगी म्हणते ते खरंय, तुमच्याकडून पुढे कर्जाचे दोन आगाऊ हप्ते देखील गेलेले आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडून अशी कुठलीही माणसं तुमच्या घरी आलेली नाही. मग ही माणसं कोण होती आता असा प्रश्न अद्वैतला देखील पडलेला असतो. आणि कलाला मात्र आता धक्का बसलेला असतो. घराची अशी अवस्था केलेली असते, घरात मारहाण झालेली असते आणि हे सगळं सरोजने घडवलेलं असतं. तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं, आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला, लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहेस तर व्हिडिओला कमेंट करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. आणि मित्रांनो तुम्हाला जर पैठणीच्या स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल तर खाली कमेंट करायची आहे, मनोगत लिहायचंय तुमचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि व्हिडिओ हा पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.